नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा पाहणार आहोत. नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर व सातारा सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 हे जे काही आर्थिक वर्ष आहे यासाठी चंद्रपूर व सातारा मधील जे काही सैनिकी शाळा आहेत त्या सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती तसेच प्रयोजनासाठी निधी हा वितरित करण्यासाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की दिनांक 16 फेब्रुवारी 2026 म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा GR आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे. चला तर जराही वेळ न घालवता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम मित्रांनो, आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात. यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44 अर्थ 3 दिनांक 7/4/2025 असा आहे. यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे दिनांक 12/11/2025 रोजीचे पत्र. यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे दिनांक 10/2/2026 रोजीचे पत्र. मित्रांनो, हे सर्व आपण संदर्भ पाहिले आहेत या शासन निर्णयासाठी निर्गमित करण्यासाठीच्या. आणि आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा काय आहे, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे तो सर्व आपण समोर पाहूयात. चला तर मित्रांनो, आपण प्रस्तावना समजून घेऊयात. सर्वप्रथम प्रस्तावना चंद्रपूर व सातारा सैनिकी शाळेबाबत केंद्र सरकार म्हणजेच केंद्रीय संरक्षण मंत्रालय व राज्य शासन यांच्यामध्ये अनुक्रमे दिनांक 15 जून 2016 व दिनांक 6 डिसेंबर 2016 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सदर सामंजस्य करारातील तरतुदीनुसार प्रस्तुत सैनिकी शाळेतील प्रतिवर्षी प्रशिक्षण व व्यवस्थापकीय खर्च, आहार भत्ता, शिष्यवृत्ती, जाहिरात खर्च, इमारत देखभाल, नगरपालिका कर या प्रयोजनार्थ येणाऱ्या आर्थिक कारभाराची जबाबदारी राज्य शासनाची आहे. शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी चंद्रपूर सैनिकी शाळेस व सातारा सैनिकी शाळेस सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्तीसाठी अनुक्रमे 16 लाख फक्त व रुपये 13,80,828 रुपये एवढे फक्त इतका निधी मंजूर करण्याच्या प्रस्तावात संदर्भ क्रमांक 2 व 3 येथील पत्रान्वये शासनास सादर केला आहे. मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे. ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण समोर समजून घेऊयात की नेमकी निधी हा किती वितरित करण्यात येणार आहे तो सर्व आपण पुढे पाहूयात. शासन निर्णय सन 2025 ते 26 या विद्या वर्षाकरिता उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीमधून चंद्रपूर सैनिक शाळेस व सातारा सैनिकी शाळेस शिष्यवृत्तीसाठी अनुक्रमे 16 लाख व रुपये 13,80,828 रुपये फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की चंद्रपूर सैनिकी शाळेसाठी एकूण 16 लाख आणि सातारा सैनिकी शाळेसाठी शिष्यवृत्तीसाठी एकूण 13,80,828 रुपये इतका निधी हा जो काय आहे तो खर्च करण्यास ही मंजुरीही देण्यात आलेली आहे. सदर खर्च मागणी क्रमांक E2 2202 सर्वसाधारण शिक्षण 02 माध्यमिक शिक्षण 110 अशासकीय माध्यमिक शाळांना सहाय्य 0003 पूर्वाध्ययन सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान 22,020,469 34 शिष्यवृत्त्या तसेच विद्यावेतन या लेखा शीर्षकातून भागविण्यात यावा. सदर लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा वापर केवळ शिष्यवृत्त्या विद्यावेतन या प्रयोजनासाठी करण्यात यावा. तसेच सदर निधी वितरित करण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून तसेच शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर व सातारा यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच निधी वितरित करताना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे तसेच
विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प 2025 प्रत क्रमांक 44 अर्थ 3 दिनांक 7/4/2025 अन्वये दिलेल्या मंजुरीनुसार विभागाच्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20/26/02/16/12/25/31/40/21 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला अजून काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमलं नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। तसेच याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।